प्रज्वल खूप चांगली फलंदाजी त्याने केली आणि त्याच्या 16 धावा या महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत. आता मॅच स्टार्ट होते ती म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा आणि साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनवगर. केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या बाजूने आपल्याला अनुभवी खेळाडू जास्त पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय एकनाथजी टबाले आहेत, त्यानंतर नरेशजी टोकरे आहेत, त्यानंतर मागे आपण पाहतोय योगेश धूम आहे, त्यानंतर राज घाटाल देखील आहे. आपल्याला किरण धूम पाहायला मिळत नाही आहे. मयूर बाबर आहे, त्यानंतर दिनेश बाबर आहे, त्यानंतर रसल ऑफ कॉमन विकास देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत जॉईंट होत आहेत मिस्टर दर्शन जेडोपके. तर सामना चालू होतोय. पहिल्या षटक हातामध्ये वैभव धूम यांना पाहतोय. पहिलाच बॉल मिस्टर स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. 2 षटरक्षक येतात फ्रेम मध्ये आणि अप्रतिम झेल फलंदाज ठरतोय फेल. पहिल्याच चेंडूवरती गडी गारद होतोय. क्रिकेटपटूंची इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय. थँक्यू डीजे. आपण पाहू शकता एकनाथजी टबाळे आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतात आणि चांगला झेल त्याने पकडलाय. बघा एखाद्या नवतरुण खेळाडूला लाजवेल असं त्यांचं क्षेत्ररक्षण 40+ आहेत, मात्र फिटनेस बघा अजूनही जशीच्या तशी पाहायला मिळत आहे. आणि मला वाटतं बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देखील त्यांनी मागच्या सीझनमध्ये फटकावलेली आहे. आपल्या संघासाठी नेहमीच तत्पर असतात आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी पहिल्या बॉलवरती दाखवलेलं आहे. बघा या स्पर्धेचा पहिला दिवस पाहिला तर पहिल्या दिवशी आझाद स्पोर्ट्स वसई या संघाने बाजी मारली होती. या 3 ट्रॉफीपैकी एका ट्रॉफीवरती त्यांनी नाव कोरलं होतं. कालचा दिवस पाहिला तर कालच्या दिवसामध्ये आई जीवदानी गिरीज संघ आज सुपर 3 मध्ये पोहोचला. आज एक संघ या स्पर्धेमधून टॉप 3 मध्ये जाईल. कोणता संघ असेल आजच्या संध्याकाळ सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दुपारचं सत्र चालू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय 2 बलाढ्य संघ समोरासमोर आहेत. खंडीपाडा यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली ती वैभव यांनी. पंचांच्या वाईटचा एक अव्वांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. या अव्वांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकते, अकाउंट ओपन होते 1 या आकड्यावरती. बघा पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता वैभव यांनी, म्हणजे दुसरा चेंडू थोडासा दिशाहीन होता, त्याच कारणास्तव दंडित घोषित केलं पंचांनी. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाईड ऑफ स्टंप. बघा अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय, वाईड लाईनचा वापर करताना पाहतोय वैभव यांना. कारण वैभव हे अगोदरसुद्धा या विकेटवरती खेळत, टेनिस बॉलची स्पर्धासुद्धा या ग्राउंडवरती खेळत, त्यांना अनुभव आहे या खेळपट्टीचा की कशी ही खेळपट्टी कोणता सामना बदलू शकते. पुढचा बॉल पुन्हा एकदा वैभव यांचा. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू पाहिला तर अप्रतिम हाताळला होता. बघा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येताना पाहतोय. थोडंसं प्रेशर यावेळेस पाहिलं तर ससूनवगर संघावर सुद्धा आहे, कारण मोठे फटके येणं गरजेचं आहे. 30-35 धावा येणं गरजेचं आहे, कारण मोठी टार्गेट जर ठेवलं तर थोडंसं प्रेशराईज केलं जाऊ शकते केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. परंतु यावेळेस पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण वैभव धूम यांना. बॉल वैभव यांचा पुन्हा एकदा. यावेळेस आफ्टरकर बॉल. बघा डोळे बंद केले ते आणि पाहिलं तर गडी गार होताना पाहतोय. अजून एक हादरा बसतोय ससूनगर संघाला. SDG
काय रे ना होतो कोण रे होतो सोंगागड केंद्र बेड्या तांबड्या नाचायला ती कोंड्यान तांबड्या नाचायला ती कोंड्यान यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर राकेश यांना. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. फक्त धावसंख्या पाहिलं तर अवांतरच्या रूपामध्ये एक या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. एक अवांतर चेंडू हाताळला होता तोच फक्त आणि फक्त एक धाव. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या लाईन लिनचा वापर करताना पाहतोय आपण वैभव धूम यांना. जसं पंचांचा लेगबायचा इशारा आहे तो पंचांकडे लाऊड अपील केली होती परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे आणि लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. षटक संपते पहिलं आणि एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा साईनाथ नवीन पाडा संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. समीर इन ऍक्शन मध्ये आज पाहायला मिळते आपल्याला. ईगल संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर मयूर यांना. मयूर बाबर यांना पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन स्ट्राईकला असतील आता मला वाटते राकेश आहेत स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय लोकेश यांना. मयूरचा पहिलाच बॉल कट केला. यावेळेस पाहिजे आपण कव्हर रिझममध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करून थ्रो करेल तो पण एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बघा अजूनपर्यंत पाहिलं तर सिंगल आणि सिंगलवरती जो भर दिला जातोय. मोठे फटके कुठेतरी या सामन्यामध्ये पाहिलं तर आले नाही आहेत. सामना फक्त 3 षटकाचा आहे आणि पाहिलं तर आता फक्त आणि फक्त 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 11 चेंडूवरती मोठे फटके खेळणं गरजेचं आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससोनगर संघाला. हाफ ट्रॅकर बॉल बघा शॉर्ट पिच बॉल होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पॅटर्न बॉल संपर्क झाला नाही चांगला. त्याच कारणास्तव पाहिलं तर शॉर्ट मिडॉनला आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या एका धावानं धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. बघा या सामन्याचा विचार केला तर थोडंसं संत गतीने सामना चालू आहे. सकाळ सत्र पाहिलं तर सकाळ सत्रामध्ये धावा भरपूर आल्या होत्या. मोठे मोठे षटकार आले होते परंतु दुपार सत्र जसं चालू झालं त्या सत्रामध्ये पाहिलं तर थोडेसे धावा कमी येताना पाहतोय. या अगोदर 2 सामने पाहिले तर लो स्कोरिंग मॅच झाले होते. सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर एक अवधवी स्पोर्ट्स पोमन संघाने बाजी मारली होती आणि आजच्या सुपर 3 मध्ये प्रवेश केला होता. आजच्या दिवसातील सुपर 3चा संघ पाहिलं तर आणि दुसरा संघ ठरला आहे तो न्यू स्टार वसई संघ दुपारच्या सत्रामध्ये. तर पाहतो रे पुन्हा एकदा बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. चेंडू जातोय सर डिक्लेरेशन झोनमध्ये. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पाहतो पुढे सरकते जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. मयूर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील.
या षटकाचा विचार करायचा फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. अप्रतिम चेंडू पाहिला आपण मयूर यांचा. सातत्याने डॉट चेंडूवरती जास्तीत जास्त भर दिला जातो या षटकात. या सामन्यामध्ये पाहिलं तर केतकी बॉईज खंडेवाडा संघाकडून चांगले लाईनर लेनचा वापर करताना पाहिला आहे. बघा या खेळपट्टीचा अनुभव आहे खंडेवाडा संघाला, कारण या अगोदर सुद्धा टेनिस बॉलचे सामने या ग्राउंडवर खेळत. यावेळेस फटका चांगला आहे परंतु शतरक्षक निवडला आहे आणि त्याच्याकडून होते चुकी. बघा हा साधा सोप्पा झेल होता परंतु तो झेल सोडलाय आणि षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. शान क्रिकेट हाय तो शेवटी प्राण, ही तर क्रिकेट पटूंची शान. क्रिकेट हाय तो शेवटी प्राण. शेवटचे षटक हाताळण्यासाठी मिस्टर राज येताना पाहतोय. राज घाटाळ यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्कवरती. 33 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज पाहतोय आपण बॉलिंग मार्कवरती. यावेळेस क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला होता तो बॅट अँड बॉल पाहिला तर संपर्क होत नाही. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव येताना पाहतोय. डॉट बॉल. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी, मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त सिंगल डिजिटवरती येऊन थांबलेली आहे. बघा पंचांकडे सातत्याने अपील केली जाते परंतु पहिले तर उसळी जास्त असते, त्याच कारणास्तव पहिले तर पंच ही दाट सुद्धा फेटाळली आहे. फिरकीचा जादूगर पाहतोय आपण राज यांना. फिरकीपटू गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु पाहिलं तर पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पुसते ती 7 या आकड्यावर. प्लेड ऑन. बघा बॅटची लिडिंग एज आणि चेंडू सरळ जाऊन टिकला जाऊन लागतोय आणि फलंदाज इकडे बाद होतोय. नक्कीच पंचांनी 3 धावांची पेनल्टी दिली आहे कारण फोन घेऊन फलंदाज आला होता. गरिबी में आटा गेला. एक तर धावसंख्या कमी आहेत आणि त्याच्यात आपण पाहिलं तर अजून धावा -3 मध्ये जातील.
डावखुऱ्याचा फलंदाज मनसेस यांना पाहतोय आपण. बघा हे जे चुका आहेत ना भरपूर खेळाडू आपल्याला करताना दिसत आहेत की अगोदरच आपण ही नियमावली लावलेली आहे तरी देखील त्या नियमांचं उल्लंघन करतायत खेळाडू. नक्कीच यावेळेस बिग शॉट, तडाका षटकार येतोय. बघा थँक्यू डीजे. बघा 3 धावाची पेनल्टी लागली होती पण ते भरून काढल्यात. आल्या आल्या षटकार ठोकलाय पठ्ठ्याने. पुढचा बॉल राजांचा पुन्हा एकदा. यावेळेस पडतर दिशाहीन चेंडू होता. पंच आपल्या बद्दल वळत. यस पंचाच्या वाईटचा येतो एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर 14 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅटच्या टोला स्पर्श झाला चेंडू. चेंडू सरळ जातोय. दरम्यान रिझन मध्ये शतरक्षक दुरून आला आणि थ्रो केला तरी पण एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील या इनिंग मधील सुद्धा. लास्ट बॉल. यावेळेस क्रॉसफायर फटका चांगला आहे. शतरक्षक आहे तैनात तिकडे. एक धाव झाली. दुसरा धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. या 2 धावा या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 18 धावांचा टार्गेट इथे जाऊन पोहोचलाय साई सदर स्पोर्ट्स ससूनगर संघाचा. चला दोन संघाच्या कर्णधार साईनाथ नवीन पाडा आणि त्यांच्या सोबत असतील ईगल स्पोर्ट्स नायगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. चला ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाच्या कर्णधार प्रथमेश जरा धावत आहे. भावेश पवार गुरुजी वाला गावा गावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. चला साईनाथ नवीन पाडा अविनाश किणी तुमचे कर्णधार पाठवायचे आहेत. चला कॅप्टन लवकर यायचं आहे. आशिष सुतार यांच्या शुभहस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूने साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा तर एका बाजूने ईगल स्पोर्ट्स नायगाव. अशा 2 संघादरम्यान आपण इथे टॉस करतोय. छापासा कॉल आहे आणि काटा इथे आलेला आहे. टॉस जिंकलाय तर म्हणजे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला यामागचं कारण? कालपासून मॅच बघतो 2 दिवसापासून खूप लो स्कोरिंग मॅच होते. त्याच्यामुळे पुढच्या संघाला कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीयेत आपण. टॉस गमावलेला आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा मनाविरुद्ध लागला आहे. आम्ही पण क्षेत्ररक्षण चूज केलं असतं कारण थोडं कमी धावा समजा त्यांना रोखलं असतं तर आम्हाला चेसिंगला बरं झालं असतं. तुम्ही भरपूर मॅचेस या मैदानावरती खेळत असतात. हे जे पिच आहे हे आउटफील्ड आहे ह्याबद्दल अनुभव काय शेअर कराल? आउटफील्ड तसं बघायला गेलं तर खूप स्लो आहे. ओके बॉल पळत नाही जास्त. तर जास्त करून सिंगल डबल धावावरती जास्त लक्ष द्यावं लागेल. 3 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही 30 अबाव करण्याचा प्रयत्न करू. फाईट. चला शुभेच्छा असतील तर
साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपण पाहतोय ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाला त्यांनी बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. 18 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 18 धावा. पहिलं षटक हातासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण लोकेश यांना. स्ट्राईकला ते वैभव, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज दिनेश यांना. बघा दिनेश एक स्टायलिश खेळाडू आहे आणि हा पहिला खेळाडू आपण पाहतोय आय प्रोटेक्शन घालून या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील हा पहिला खेळाडू आहे की ज्याने आय प्रोटेक्शन वापरलेलं आहे खेळण्यासाठी. फर्स्ट बॉल लोकेश यांचा. एक छोटंसं माफक असं आव्हान ठेवलेलं आहे 18 चेंडूवरती. उगे ते कशा प्रकारे आपण संपुष्टात येताना पाहतोय. यावेळेस पाहिलं तर एक्स्ट्राच्या बाहेर पिच केलं होतं. पंच आपल्या बाजूला वळायला ते यस. पंचांचा इशारा पाहतो आपण वाईटचा येतोय. एक आगळीवेगळी शैली आहे आमच्या पंचांची. संतोष कोम यांना पाहतोय आपण. बघा ही शैली दुपारनंतर थोडीशी बदलताना दिसते आपल्याला दररोज. यावेळेस चांगला चेंडू हाताळला आहे. कमबॅक केलाय गोलंदाजांनी. एक सिंगल धाव. या सिंगल धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते ते 5 या आकड्यावरती. 3 धावा पाहिल्या तर पेनल्टीच्या ॲड केल्या जातात. त्याच कारणास्तव पाहिलं या 5 धावा. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. दिनेश साडेपुरचा चेंडू घेऊन यावेळेस बघा फसवलाय फलंदाजाला. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता, फसवून टाकलाय आणि गडी गरज झालाय. दिनेश बॅक टू डगआउट गॉन. बघा दिनेश इथे बाद झालेला आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये देखील स्वस्तामध्ये बाद झाला होता आणि याच पद्धतीने आऊट झाला होता दिनेश बाबर. फॉर्म नाही आहे त्याच्याकडे. क्लास आहे मात्र फॉर्म नाही आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानंट. इथे फॉर्मशी झगडत असताना दिनेश बाबर आपल्याला पाहायला मिळतोय. नव्याने फलंदाज योगेश धूम हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आपण योगेश धूम याला सातत्याने सलामीला बघितलेला आहे मात्र सध्या त्याचा नंबर आपण पाहतोय वैभव याने घेतलेला आहे. योगेश आणि दिनेश ही सलामीची जोडी. आता आपण पाहतोय दिनेश आणि वैभव ही सलामीची जोडी. तिसऱ्या क्रमांकावरती योगेश आलेला आहे. इथे आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला धावची संधी इथे निर्माण झालेली आपण पाहतोय. कॉलिंग खराब झालेला आहे. बघा तिकडे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण तैनात केला होता आणि त्या दिशेने चेंडू गेला. योगेशने तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि मित्र म्हणेन योगेश याने आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे वैभव धूम याच्या विकेटसाठी. फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय महत्वाचे 2 गडी बाद झालेले आहेत आणि आता जिम्मेदारी वैभववरती आहे. 2 विकेट्स गेल्यानंतर थोडासा प्रेशराईज होऊ शकतो वैभव. बघा ही धाव घेण्याची गरज होती का प्रदीप? कारण आपल्याकडे पाहिलं तर अगोदरच कमी टार्गेट केलेलं आहे. टार्गेट कमी आहे आणि अशा सिंगल चोरून काढण्याचा हा निर्णय थोडासा घातक ठरला आहे खंडेवाडा संघाला. नक्कीच मित्र म्हणून काही गरज नव्हती या धावेची कारण तुम्हाला एक्स्ट्रा धावा देखील मिळाल्यात. सस्सूनगर संघाने थोडीशी चूक केली आणि त्याचा आपण पाहतोय त्यांना फटका देखील बसलेला आहे. आपण पाहतोय की भरपूर संघ आहेत ते चुका करतायत आणि या चुका त्यांना सुधाराव्या लागतील.
आपण नियम ह्यासाठी बनवलेत की आपण चुका सुधाराव्यात. मात्र तरी देखील काही संघ नक्कीच भरपूर चुका करतायत. या चुका सुधाराव्या लागतील, कारण ह्या चुका तुमच्या संघाला अडचणीमध्ये घेऊन जात असतात. बघा, हा जो लो स्कोरिंग सामना आहे, या 3 धावा जर एक्स्ट्रा मिळाल्या नसत्या तर कदाचित हा सामना देखील थोडासा रोचक पाहायला मिळाला असता. कारण 2 फलंदाज हे बाद झालेले आहेत आत्तापर्यंत आणि वैभव थोडासा प्रेशरमध्ये जाणवतोय. लोकेशनचा पुढचा बॉल, यावेळेस पहा काय घडते. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातोय. पंच बॅटला लागले का बॉल? नाही, बाईज. नक्कीच बाईटच्या रूपामध्ये एक धाव ॲड होताना पाहतोय स्कोर बोर्डमध्ये. यावेळेस फटका बसलाय. शतरक्षक बघा, चुकी होते. हा झेल घेणं गरजेचं होतं. वैभव सारखा फलंदाज बाद होऊन परतला असता, परंतु हा झेल सुटलाय. ही कॅच नाही तर मॅच सुटलाय. बघा, हाफ चान्स होता, इथे फुल मध्ये कन्वर्ट करायला हवा होता, कारण असे चान्स तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत नाहीयेत. असे चान्स तुम्हाला कदाचित मिळत असतात आणि तो चान्स इथे सुटलेला आहे. पकडा कॅच जिंका मॅच हे सूत्र सोडवता आलेलं नाहीये आणि एक धाव ही अंकित केली गेली धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. तातो चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये. शतरक्षक नाही आहे तिकडे. एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा होतोय कंप्लीट. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, परंतु दोनच धावावरती समाधान व्हावं लागते. षटक संपते पहिलं आणि एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. आता फक्त पाहिलं तर 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. प्रीत परेड यांचं आगमन झालंय. खानेडवरून मॅच बघण्यासाठी आमच्यासाठी इकडे आलेले आहेत. आमचे जवळचे मित्र आहेत प्रीत परेड. त्यांना आम्ही आमंत्रित करतो, तुम्ही कृपया करून या VIP डाईजवरती स्थानापन्न व्हा अशी आमची विनंती आहे. जयेंद्र वाघे तुम्ही कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जयेंद्र वाघे, तुम्ही कृपया करून इकडे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. बघा, नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण मनसेसांना. मनसेस थोडेसे उशिरा आले होते, पेनल्टी घेऊन आले, पण त्यानंतर पाहिलं तर षटकार ठोकला होता. यावेळेस पाहिलं तर 85 वाईट साईल. यस, एक अवांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीनं धावसंख्या पाहतो तर आपण डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. मग समीकरण झालं फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. सॉरी, 8 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस फटका चांगला होता, परंतु चेंडू जातो सरळ डिक्लेरेशन झोनमध्ये. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती.
पुढचा बॉल मनसेचा पाहूया पण यावेळेस फटका फसला होता पुन्हा एकदा. बघा झेल घेण्याची संधी होती परंतु परत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती 12. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये शतरक्षक आहे तैनात. एक धाव झाली. दुसरा प्रयत्न डेंजर एंडला वैभव येतोय परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. बघा फील्ड चांगली केली होती परंतु थ्रो पाहिलं तर थोडासा खराब होता. त्याच कारणास्तव पहिल्या या 2 धावा इथे ऍड होताना पाहतोय. या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असेल केतकी बॉयज खंडीपाडा संघाला. यानंतर एक बिग फाईट आपण पाहतील. एका बाजूला साईनाथ टीम पाहतील जो सातत्याने या ग्राउंडवरती जास्तीत जास्त सामने खेळत आणि त्यांच्या विपक्षसुद्धा वसई पट्ट्यातील एक नावाजलेला संघ म्हणजे ईगल स्पोर्ट्स नायगाव हा संघसुद्धा पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. दोन्ही संघ याच परिस्थितीतील आहे. या ग्राउंडवरती भरपूर मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे दोन्ही संघाला. बघूया कोणता संघ यात बाजी मारेल. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय. शतरक्षक होते अमृत. त्यांच्या आवाक्यापासून थोडंसं पाहिलं तर थोडासा दूर होता. कारण असं पाहिलं एक सिंगल धाव घेण्यात यश येते. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 15-15 ऑन बोर्ड. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असेल आता केतकी बॉयज खंडीपाडा संघाला. मनसेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टच बॉल होता. बघूया आता 1 धाव झाले असेल. मग लोअर फोल्डर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी सुद्धा आली होती परंतु ती पाहिलं तर मोठा फटका खेळला नाही. फक्त ग्राउंड स्ट्रोक खेळाने एक सिंगल धाव घेऊन वैभव धूम यांना स्ट्राईकवरती आणलाय. दोन धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. षटक संपतं दुसरं. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन 17 या आकडे. स्कोर इज लेवल. अमृत येतो गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघाचा कर्णधार आहे. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर संघाची थोडीशी कामगिरी पाहिली तर थोडीशी खराब होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल नाही मारू शकला. 6 चेंडू 1 धावांची आवश्यकता असेल. सामने ते पूर्णपणे पाहिले तर केतकी बॉयज खंडीपाडा संघाने पकड बसवली आहे. थोडंसं फंबल होताना पाहिलं आपण गोलंदाज अमृत यांना. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून विजयी धाव इथे कंप्लीट केली जाते. सामना जिंकतोय तो केतकी बॉयज खंडीपाडा संघ. हळलक साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर तुम्ही आला आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. नक्कीच या मॅचचा मानकरी नो डाऊट वन अँड ओनली वैभव धूम. या मॅचचा मानकरी वैभव. नाही पड गाज नाही विजन पाणी नाही पड. आता फारूच ये नाचतील नाचून नाचून पाणी पाडतील. नवाड गोबा ओली भाजी काही खातील. नवाड गोबा कांबड्या काही नचतील.